आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि आता डोक्याच्या वर गेले, पेटवून देतो अशी धमकी देऊन मुलीचं कुठे लगीन लावतायत वय? अरे पोरीचं लगीन कसं राजीखुशीनं सगळ्यांच्या संमतीने व्हायला पाहिजे की नाही? माझा पैसा परत कर, नाही तर तुझ्या गोपाशी लगीन लावून दे, असं असतो वय? अरे पोरगी म्हणजे काही वस्तू आहे का कोणाला बी देऊन टाकायला? काय गे पोरी, तुझ्या बापाला तुझं आयुष्य बर्बाद करायचंय? त्याला अजिबात काळजी नाही तुझी। आमचा गोपाळ आलाच नसता तर तुला काही हिरे टकलून देणार होता? शांत व्हा की जरा। अरे कसा शांत हो? त्याचा बाप 15 लाख रुपये मागतोय। 15 लाख म्हणजे काय बापाची पेंड आहे होय? अरे एखाद्या माणसाने कुठून आणायचे 15 लाख? आप्पा हे घ्या, हे तुमच्या हाताने वाटा तालमीत। काय पैलवानांसाठी लंगोट आहेत, घ्या। 15 लाख कुठून द्यायचंय या विचाराने आमचा लंगोट सुटायची पाळी आली, आणि हो फुकटचे लंगोट सुटतोय लोकांची। कसलं 15 लाख? हिच्या बापाला पाहिजे, तो हिला बायको मानना झालो म्हणून। बायकोनं मानायचे पैसे कोण घेत? आता उद्या गावातलं कोणी बिन म्हणून आमच्या पुरीला बायको मान, नाहीतर ते पैसे कुठनं द्यायचं? अरे तू लहान असताना हिच्या बापानं 5 लाख दिलं होतं आपल्याला, त्याचं आता व्याजासकट 15 लाख झालेत। आणि मग आता सुभाषराव काय म्हणतोय की एकतर माझ्या पोरीला नांदवा, नाहीतर पैसे तरी द्या म्हणून माझे। स्वतःच्याच पोरीला घरी घेऊन जायला कोण 15 लाख मागतं? नाही तर काय, आता कुठनं द्यायचं पैसे? कुठून देणार? कोण देणार आहे? हा आहेत कुठं आपल्याकडे द्यायला? आणि असते तरी दिले नसते, म्हणलं असतं घे चिचुके। माझ्याकडे आहेत, देऊ का? अरे मागितलं का तुला कुणी? दबस। मी बी खोड्या डोक्याचा आहे, अजिबात नमणार नाही मी त्या सुभाषराव पुढे। त्याची लायकी आहे का माझ्या पुढे उभं राहायची? सगळा मूड घालून टाकला बेने ना। ए तुम्ही दोघी चला चल। दोघी? मालिश करायची आहे, त्याच्याशिवाय मला बरं वाटायचं नाही। आता या दोघी आत। कातळवाडीतले पैसे काही केल्या मिळत नाहीयेत, त्यात ती लाली लग्न कर म्हणून डोक्यावर बसलीये। काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे। देऊ का या लालीला एक कोळी कायमचा आराम? नाही नको, हे रिस्क घ्या आता, आणि आता मी रिस्क नाही घेऊ शकत। काहीतरी वेगळं केलं पाहिजे, वेगळं काहीतरी केलं पाहिजे। पण काय? 15 लाख कुठून तरी जमवले पाहिजेत, म्हणजे लालीच्या लग्नाच्या खचाट्यातून मी मुक्त होईल। पण 15 लाख जमवायचे कसे? गंगा गंगा तिच्याकडे असतील का पण 15 लाख? तुम्ही ना हे 500 रुपये घ्या गाडी खर्चासाठी, पण घरी ब्लाऊज आणून द्या ना प्लीज। दोघींकडे नसतील, मग दोघींकडून 10-10 लाख रुपये तर काढूच शकतो। मला कसं तुमच्यापासून लांब करायचं ह्याचाच विचार करताय ना? तुम्हाला मी बायको म्हणून नको असेल तर आत्ता स्पष्टपणे सांगा, मी स्वतःला संपवून घेईन, म्हणजे तुम्हाला टेन्शनच राहणार नाही हो।
मग संपवा. संपवा एकदाच माझं सगळं टेन्शन. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला बायको मानत नाही आणि मानणार पण नाही. कळलं? हे मला काय करायचं ते करा, मला काही फरक पडत नाही. जा. जर आज रात्री हिने स्वतःला संपवलं तर सुंठी वाचून खोकला जाईल आणि माझे सगळे रस्ते मोकळे होतील. कधी एकदा हिच्या मरणाची बातमी ऐकतोय असं झालंय. अजून कोणाचंच कसं रडगाणं ऐकू येत नाहीये. ऐकलं का? मला लंगोट वाटायला जायचंय. ते चहा नाश्त्याचं लवकर आवरा. इतकी कशी शांतता? लाली मेल्याची बातमी कशी ऐकू येत नाहीये? मुर्द्याचा घरभर वास येतोय. अगे फुले, माझ्या माड्यावर चहा वत्तीस का फिरू गावभर चहा मागत? होय ग? हे घ्या आत्या, वाईस उशीरच झाला. तुमचा आणि गोपाचा चहा एकत्र ठेवला होता ना म्हणून. काढलंस का तर मुर्द्याचं नाव? त्याचं नाव पण काढत जाऊ नको माझ्या पुढं. मुर्दा कोण आहे, कुठं आलाय कोणाच ठाऊक. काल रातच्याला होता का देव घरी? गेला असेल कुठं उकिरंड फुकायला. ही आता आतमध्ये यायची बघायला मला. उठलास होय तू? बस, चहा आणते मी तुला. बस. ही लाली कुठे गेलीये? मरायचंच होतं तर सगळ्यांना दिसेल असं मरायचं ना. इथं कुठलं रडगाणं नाहीये, गावकरी दिसत नाहीयेत. कळणार कसं ही मेली की नाही? तुम्ही माझ्या मरणाची वाट बघताय ना? खरं सांगू, मी मरायचा खूप प्रयत्न केला, पण हिंमतच नाही झाली.